श्री स्वामी समर्थ. जो आपल्या इराद्याशी ठाम आहे, जो दिसायला चांगला नाही तर मनाने चांगला आहे, त्याला आपले हृदय द्या. स्पष्ट बोलणारी व्यक्ती चांगल्या काट्यासारखी असते. काही काळ वेदना नक्कीच होतात, पण फायदा आयुष्यभर राहतो. जर तुम्ही एखाद्याला एकदा माफ केले तर तुम्ही शहाणे आहात. जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदाही माफ केले तर तुम्ही खूप कोमल मनाचे आहात. पण तुम्ही तिसऱ्यांदा देखील त्या व्यक्तीला माफ करत आहात तर तुम्ही या जगातील सर्वात मोठे मूर्ख आहात. जीवनातील सर्वात महागडी गोष्ट आहे तो म्हणजे तुमचा वर्तमान काळ. एकदा तुमचा वर्तमान संपला की संपूर्ण जगाची संपत्ती विकूनही आपण तो विकत घेऊ शकत नाही. आपले विचारच आपल्याला बनवत असतात, काटेरी शब्द नाही. त्यामुळे शब्द जपून वापरा. तुमच्या विचारांकडे लक्ष द्या. विचार नेहमी पृथ्वीवर राहतात. ज्या प्रकारे हवामान बदलते त्याचप्रमाणे जीवनात सुख दुःख येत राहतात. वाईट गोष्ट तुला हजारोंच्या गर्दीतही शोधून काढेल. वासरू जशी गायींच्या कळपात आईला शोधते, पण बासरी वादकावर विश्वास ठेवणाऱ्यालाही वाईटातही चांगलं सापडतं. खूप हसणारा आणि बोलणारा माणूस जर शांत झाला तर तो आतून तुटला आहे असे समजावे. स्वतःचा कधीही गर्व करू नका. दगड सुद्धा जड होऊन पाण्यात आपले अस्तित्व गमावून बसते. जर हा परमेश्वर तुम्हाला जास्त वेळ थांबायला लावत असेल तर कदाचित तो तुम्हाला मागितल्यापेक्षा जास्त देणार आहे. अहो, हा वाईट काळ पण निघून जाईल. जरा धीर धरा. आनंद थांबला नाही तर दुःखाचा काय अर्थ आहे. जेव्हा मन अस्वस्थ असेल तेव्हा काहीच करू नका. फक्त शांतपणे डोळे बंद करा आणि परमेश्वराचं नाम घ्या. सगळं ठीक होईल. बुद्धिमत्तेने पैसा कमावता येतो, पण बुद्धिमत्ता पैशाने विकत घेता येत नाही. सगळं काही आपलंच वाटत होतं. फक्त शब्दांनी इतरांसाठी जगलो. यामुळे कोणाचीही तक्रार नव्हती, पण स्वतःसाठी थोडा काय विचार केला हे जगच जीवाचे शत्रू झाले. छोट्या माणसाचा अनुभव मोठ्या प्रसंगी उपयोगी पडू शकतो आणि मोठा माणूस छोट्या गोष्टीवर आपली स्थिती दाखवतो. तुमच्या हातून कोणीही काहीही हिसकावून घेऊ शकतो, पण तुमच्या नशिबातून नाही. आयुष्यात पुढे जायचे असेल तर आधारावर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. तुमचे दरवाजे लहान असू द्यात. जो तुमच्या घरी वाकून आला तोच आपला समजावा. देवावर श्रद्धा असेल तर अडचणीत देखील मार्ग सापडतो. जो ज्ञानी असतो त्याला स्पष्टीकरण देता येईल. जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येईल, पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही. त्याला फक्त वेळच समजावून सांगू शकते. अरे रे, अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू. आजकाल आपलीच माणसं मजा घेताना दिसत आहेत. जेव्हा खूप गरज असते तेव्हा आपला तिरस्कार करणारे आपल्याशी साखरेसारखे गोड बोलू लागतात. तुम्ही जितके सत्यवादी असाल तितके तुम्ही एकटे राहाल. जेव्हा जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवते तेव्हा समजून घ्या की आयुष्य तुम्हाला रडवत नाही, तर तुम्हाला काहीतरी शिकवत आहे. पण फार कमी लोकांना या प्रकरणाचा अर्थ कळतो. एखाद्यावर खूप जास्त रागावण्यापेक्षा आपल्या आयुष्यात त्यांचे महत्त्व कमी करणे हे चांगले. सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चुकीचे म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढू शकत नाही. नेहमी आनंदी राहायला शिकलं पाहिजे, कारण बाकी सगळं चालूच राहणार आहे. कोणी आपलं आपल्याला सोडून जाईल तर कोणी परका आपल्याला आपलं करून जाईल. कोणतेही नाते हे एका बाजूने चालत नाही तर त्या दोघांच्या सहभागाने चालत असते.
जो माणूस आपल्या दुःखात आपले सुख विसरतो त्या व्यक्तीपेक्षा तुमच्याजवळ कोणीही चांगले असू शकत नाही. जर तुम्ही आयुष्यात कधीही हळू चालणे थांबवले नसेल तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही सर्वात वेगाने चालत आहात. एखाद्या व्यक्तीला तुम्ही वर्षानुवर्षे इतके ओळखू शकत नाही जितके तुम्ही एकदा त्याला त्याच्या रागाच्या अवस्थेत पाहून ओळखू शकता. जेव्हा लोक मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेणार असतात तेव्हा ते सर्वप्रथम बोलणं बंद करतात. चुका प्रत्येक माणसाकडून होतात, पण ती चूक जे सुधारतात ते साफ मनाचे असतात आणि अशी शुद्ध मनाची व्यक्ती नातेसंबंध गमावू इच्छित नाही. राग वाईट आहे, पण त्याची गरज कुठे आहे हेही दाखवायला हवे. अन्यथा चुकीचे काम करणाऱ्यांना आपण चुकीचे करत आहोत हे समजणारच नाही आणि ते नेहमी आपल्याशी असेच वागत राहतील. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला की तीच व्यक्ती तुम्हाला धडा शिकवते की कोणावरही विश्वास का ठेवू नये. एक गोष्ट अगदी खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत कितीही आनंदी असलो तरीही जेव्हा आपण दुखावले जातो तेव्हा फक्त जुनेच लक्षात राहतात. जगात सर्व काही तोडता आणि जोडता येते, पण विश्वास सोडून सर्व काही दुरुस्त करता येते. एकदा विश्वास तुटला की तो परत कधीच जोडत नाही. एक खरा प्रियकर फक्त तुम्हाला वाईट बोलू शकतो, पण तुमचे कधीही वाईट करू शकत नाही, कारण त्याच्या नाराजीतच तुमची काळजी आणि खरी आपुलकी असते. ज्यांच्याकडून चुका होतात त्यांनाच माफी मिळते. हुशारीने गोष्टी करणाऱ्यांना कधीही माफ केले जाऊ शकत नाही. जर तुम्हाला आयुष्यभर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला असे बनवा की कोणीही तुमच्यासोबत असो किंवा नसो, तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. एखादी व्यक्ती तेव्हाच एकाकी पडते कारण तो इतरांकडून आपल्या प्रियजनांना सोडण्याचा सल्ला घेतो. जमीन चांगली असू शकते, खत चांगले असू शकते, पण पाणी खारट असेल तर फुले येणार नाहीत. भावना चांगल्या असू शकतात, उष्णता चांगली असू शकते, परंतु बोलणे वाईट असेल तर नाती कधीच टिकणार नाहीत. आपली श्रद्धा आणि धर्म विकून कमावलेल्या पैशाचा काहीच उपयोग नसतो. रात्र जितकी काळी असते तारे तितकेच तेजस्वी असतात. दुःख जितके खोल असते तितकाच देव जवळ असतो.